भार वित्त विसरले, पण कधी जेव्हा हरीनं चित्त चोरावं त्या क्षणाला. आणि याही पुढे जाऊन तिची झालेली अवस्था सांगतात. काही वेळेला माणसाचं होतं काय, अति आनंद झाला की कुठे जाऊ, कुणाला सांगू, काय करू हे समजत नाही, किंवा अति दुःख झालं की कुणाला सांगू असं होतं. दोन प्रकारांना मनुष्य भ्रमित अवस्थेमध्ये जातो. पहिली गोष्ट म्हणजे आनंद. कुणाला कशाचा किती आनंद होईल सांगताच येत नाही. काही काहींची लग्न ठरत नाही महाराज बरीच वर्ष, आणि जेव्हा एखादी पोरखी सांगून येते, एखादं स्थळ सांगून येतं, त्याला कोण आनंद होतो. आनंदाच्या भरामध्ये काय काय करून काय काय नाही असं त्याला होतं. मग नवे कपडे काय, परफ्यूम काय, कॉम्पॅक्ट पावडर काय 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 करू असं होऊन जात. एका ठिकाणी झालं असं, चांगलं स्थळ होतं. एका घरातले 3 मुलं. आता 3 मुलं आणि एका घरामध्ये मध्यस्थानं पाहिलं त्या 3ही मुली. म्हटलं एक काम करा, या 3ही मुली तुम्ही तुमच्या 3ही मुलांना करून आणा. 3ही मुली तुमच्या 3ही मुलांना करून आणा, म्हणजे बहिणी बहिणी जावा जावा चांगल्या राहतील नाही का. पण हा आपला गैरसमज आहे, हा आपला गैरसमज आहे. आता बहिणी बहिणी जावा जावा चांगल्या राहतील म्हटले, म्हणजे ठीक आहे म्हणून पाहण्याकरता निघाले. पण इकडं झालं असं, त्या मुलीच्या बापानं सांगितलं, मुलीच्या बापानं मुलींना सांगितलं की पाहुणे आल्यानंतर ते जाईपर्यंत तोंडातनं शब्द सुद्धा काढायचा. कारण काय, संस्कार नाही बरं. अहो त्यातली मोठी पोरगी होती बोबडी, मोठी पोरगी होती बोबडी, दुसरी होती तोत्री, आणि तिसरी होती गँगानी. संस्कार व्यवस्कार काही नाही महाराज. आजकाल पुरी ऐकत आहे तरी कुठं. मोबाईलनं फार जमाना बिघडलाय, कोणी कोणाचं ऐकायला तयार. त्यानं सांगितलं की बाई पोरियो आता पाहुणे पाहायला येतील, जाईपर्यंत तोंडात शब्द काढायचा नाही. ठीक आहे म्हटलं. पाहुणे आले. पाहुणे आल्यानंतर बघण्याचा कार्यक्रम झाला, चहा झाला, पोहे झाले. आता दुपार होत आली. म्हटले असं करा तुम्ही जेवणच करून जा. पटापट पोरीने स्वयंपाक केला, जेवायला पाहुणे बसले. आता जेवायला बसल्यानंतर सगळेजण बसलेत, आणि आतापर्यंत न बोललेल्या मुली पाहुण्यांच्या काही जास्त लक्षात आलं नाही. वाटलं आता आदरानं बोलत नसतील नाही का. कसं असतं, काही ठिकाणी आदर आहे म्हणून बोलायचं नसतं, आणि काही लोक पात्रतेचीच नसतात म्हणून बोलायचं नसतं. आता आदर आहे म्हणून बोलले नसतील, पण कमीत कमी एखादा मनुष्य जेवायला बसल्यानंतर त्याला वाढू का एवढं विचारण्याची प्रथा आहे. रामकृष्ण. त्याला वाढू का विचारण्याची प्रथा आहे आपल्याकडे नाही का. का आल्यानंतर आपण डायरेक्ट वाढायला सुरुवात करतो का, नाही. त्याला काय हवंय काय नको एवढं तरी विचारतो. आता त्यातला एक पाहुणा जरा चतुर होता, त्याच्या लक्षात आलं पुरी काहीच बोला ना म्हणे, एवढा वेळ झाला मुक्या बिक्या तर नाही. मग आता डायरेक्ट कसं काय विचारावं, म्हणून त्यानं डोकं लावलं. त्यानं केलं काय, जेवण बिवण वाढून झालं सगळं, ताट पंचपक्वान्नाचं, आणि पंचपक्वान्नाचं ताट वाढलं गेल्यानंतर त्यानं तो शिरा पाहिला. शिरा पाहिल्यानंतर त्यानं जरा स्तुती करायला प्रारंभ केला. स्तुती इतरांना सांगू लागला की पाहुण्या शिरा इतका फक्कड झालाय म्हटलं विचारूच नका. अख्खा महाराष्ट्र हिंडलो पण असा शिरा कुठेच नाही. स्तुती करायला प्रारंभ केला. शिरा म्हटले तुम्ही एक काम करा, बाकीचे पदार्थ जरा थोडे थोडेच खा, पण तेवढा शिरा मात्र जाताना खाऊन जायचंय बरं. शिरा मात्र नक्की खा. अहो काय शिरा आहे म्हणे, गावरान तूप टाकलंय त्याला. गावरान तुपाचा असा घमघमाट सुटला, काजू बदाम मस्त अशी पेरणी त्याच्यावरती केलेली आहे. इतका सुंदर असा गावठी तुपातला शिरा. तोंडाला पाणी येऊ देऊ नका बरं. गावठी तुपातला शिरा म्हटले. आता एवढं कौतुक केल्यानंतर जिनं तो शिरा केला होता तिला इतका आनंद झाला. आनंदाच्या भरात ती पुढे आली. मोठी पोरगी पुढे आली म्हणायला लागली अहो तो चिला मी त्यालाय मी. आता मी त्यालाय म्हटल्यानंतर पाहुण्याचे डोळेच मोठे झाले. म्हणजे पहिली पोरगी तर बोबडीच निघाली. दुसरी लगेच आली. दुसरी आली आणि बोलायला लागली तू तुला मी सांगितलं होतं पाहुण्यांसमोर बोलायचं. पप्पानं सांगितलं होतं.
आणि दुसरी तोत्री निघाली बा, तिसरी लगेच पुढे आली, बोलणी का बोलणी. तिसरी गेंगाडी निघाली. पाहुणे जे ताटावर उठले, शिरा खायला सुद्धा तिथं थांबले. सांगण्याचं तात्पर्य इतकंच, एखाद्याला जर आनंद झाला तर तो आनंदाच्या भरामध्ये काय करल त्याचा तपास. आनंद माणसाला अति झाला की माणसं काही वागतात महाराज. मग कधी कधी बघतही नाही की समोरच्यानं आपल्याला एवढी साथ दिली होती आणि आपण त्याच्याविषयी असं बोलावं का. आणि कधी कधी होतं असं की एखाद्या मनुष्याला फार दुःख होतं, त्या दुःखाच्या भरामध्ये, त्या आवेशामध्ये आपण कुणाला काय सांगतोय, कुणाशी बोलतोय, कुणाजवळ आपलं दुःख व्यक्त करतोय हे विसरूनच जातो. आपली दुःख जगाला कधीच सांगू नका, कारण मनाला बोचणाऱ्या वेदना ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत पोहोचतीलच असं अजिबात नाही. लोक समोर ऐकतात आणि पाठीमागे जाऊन हसल्याशिवाय राहत नाही, ही माणसाची प्रवृत्ती आहे. म्हणून कधी कुणाजवळ बोलून दाखवू नका. होतं असं की आनंदाच्या भरामध्ये काय वागावं, कसं करावं समजत नाही. आणि दुसरं म्हणजे असं की रागाच्या भरामध्ये, दुःखाच्या आवेशामध्ये आपण काय करतोय हेही समजत नाही. रागही आला की मनुष्याला आवरत नाही महाराज. रागाच्या भरात तो कधी कुणाला काय बोलून जाईन सांगता येत नाही. तीर्थ ठिकाणी पाणी आणण्याकरता जावा आणि पाण्याचा घडा भरून घेतला. समोर गंधर्व दिसायला लागले. गंधर्व अप्सरा त्या ठिकाणी विहारा करता, जलविहारा करता आलेले आहेत. आणि तो जलविहार पाहता पाहता गुंग झालेल्या अवस्थेमध्ये बराच वेळ झाला. तो पाण्याचा घडा घेऊन रेणुका माता तशाच उभ्या आहेत. रेणुका माता इकडे तल्लीन झाल्या, जलविहार पाहतायत. आणि इकडे मात्र परशुराम वाट पाहतायत. पत्नी आता पाण्याचा घडा घेऊन येईल. संध्येची वेळ झाली आहे. संध्याकाळच्या वेळेला मंत्रोच्चारण करायचंय, संध्या पूजा पाठ करायची. पाण्याचा घडा घेऊन येईना, बराच वेळ उलटून गेला आणि त्या अवस्थेतनं बाहेर यावं आणि उद्विग्न मनानं ज्या वेळेला रेणुका मातेनं घरी यावं. परशुरामांनी पाहिलं, अंतर्ज्ञानानं समजलं, ती अवस्था पाहिली आणि आपल्या मुलांना आवाज दिला. मुलांना आवाज दिला आणि रागाच्या भरामध्ये मुलांना सांगितलं की वध करा तुमच्या या रेणुका मातेचा. चारही मुलांनी नकार दिला महाराज. चारही मुलांनी नकार दिला. आणि ज्या क्षणाला परशुरामांची आठवण काढावी, तपश्चर्या करता गेलेल्या परशुरामांची आठवण काढावी, दुसऱ्याच क्षणाला त्या ठिकाणी प्रकट व्हावं. आणि प्रकट झालेल्या परशुरामांनी ज्या वेळेला परशुरामांना सांगितलं जावं की वध कर या मातेचा. परशुरामांना सांगितलं जावं महाराज. आणि ज्या क्षणाला सांगितलं जावं, खडक उपसावी, तलवार काढावी, मानेवरती चालवावी आणि रेणुका मातेचा जागच्या जागेवरती वध करावा. जागच्या जागेवरती वध केलेला. मातेचं शिर कापलं गेलं. आणि मातेचं शिर कापल्या गेल्यानंतर वडिलांनी विचारावं, माग तुला काय मागायचं. क्षमस्व, मुखातनं एक चुकीचा शब्द गेला. जमदग्नी ऋषींनी विचारावं परशुरामांना. बोलण्याच्या अनावधानानं, अनुसंधानानं जातो एखादा शब्द. जमदग्नी ऋषींनी परशुरामांना विचारावं, माग हवं ते काय हवं ते माग. प्रसन्न झालो. परशुरामांनी वडिलांची जी आज्ञा ऐकावी, आज्ञा ऐकली. मातेचा तात्काळ वध केला. वडिलांचाही शब्दाचा मान राखला. पण आता प्रश्न आईचा होता. वडिलांनी सांगितलं की माग, काय हवं ते माग. परशुरामांनी काय मागावं महाराज. परशुरामांनी मागावं, माझ्या आईला जिवंत करा. आईला जिवंत करा आणि मी तिला मारलं होतं याचं स्मरण तिला राहू देऊ नका. याचं स्मरण राहू देऊ नका. स्मरण राहू देऊ नका म्हटल्यानंतर ज्या जमदग्नी ऋषींनी तात्काळ आपल्या पत्नीला जिवंत करावं, स्मरणही राहू दिलं नाही. 99 परशुरामांना देखील आशीर्वाद दिला. सांगायचं एवढंच आहे, माणसं रागाच्या भरामध्ये सुद्धा काय करतील सांगता येत नाही. स्वतःजवळ एवढं तपसामर्थ्य होतं की मेलेल्या मनुष्याला उठवण्याची संजीवनी विद्या प्राप्त होती, तरी सुद्धा राग आवरता आला नाही. रागाच्या भरामध्ये काय करून गेलो हेही कळालं नाही. माणसाला दुःख झालं, राग झाला किंवा आनंद झाला की आपण काय वागतो, काय करतो याचं भानच राहत नाही. पण इथली अवस्था मात्र जरा वेगळीच होती. इथली अवस्था परमार्थानं भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवणारी होती. आणि या अवस्थेमध्ये ज्या वेळेला ती गवळण गेली आहे, तर ती गवळण त्या अवस्थेमध्ये जात असताना लौकिक हा शब्द वापरलेला आहे.
लौकिक हा शब्द अनेक अर्थाने येतो. पारलौकिक, आत्मलौकिक, सिद्ध लौकिक. हा लौकिक शब्द कुठल्या अर्थाने वापरला गेला असावा? त्या गवळणीची झालेली अवस्था म्हणजे तत्कालीन परिस्थिती पाहता एखाद्या जीवानं शिवापर्यंत पोहोचत असताना त्याची होणारी ती अवस्था म्हणजे त्या लौकिक अर्थानं तिला भान राहत नाही की आता मी काय करू, आणि याच अर्थानं ती विचारते अभंगाचं द्वितीय चरण. आता कैसी जाऊ घरा, 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 आता कैसी जाऊ घरा. नोहे बरा हा लौकिका, नोहे बरा हा लौकिका, आता कैसी जाऊ घरा. हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये जावं, हनुमंतरायाच्या मंदिरात जावं आणि गेल्यानंतर हात जोडलेले आहेत. हात जोडून श्लोक म्हणायला सुरुवात केली. मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्लोक जर म्हटला मारुतीरायांच्या लक्षातच नाही आलं. इतक्यात शेजारी आणखी एक जण आला आणि आराधना करू लागला, प्रार्थना करू लागला की देवा मला असं काही म्हणता येत, मला असं काही म्हणता येत नाही, पण वाऱ्याच्या वेगानं चपळ असणारा तू, बुद्धिवंत असणारा तू, नव्हे श्रीराम प्रभूंच्या दास्यत्व भक्तीमध्ये सगळ्यात पहिला असणारा तू, मातृभक्तीमध्ये प्रथम असणारा तू, आणि तुझ्या ठिकाणी असणारी ही जी काही गुण आहेत त्या गुणांपैकी थोडा तरी अंश माझ्यामध्ये येऊ दे अशी मी तुला प्रार्थना करतो, मनापासून आराधना करतो. सगळ्यात पहिल्यांदा देवाची प्राप्ती कुणाला होईल? ज्यानं मंत्र म्हटला त्याला, का जो साध्या सोप्या भाषेत बोलला त्याला? जो साध्या सोप्या भाषेत बोलला त्याला लवकर देव प्राप्त होईल. का? कारण आमच्याकडं थोडं काहीतरी आलं का अहंकाराची बाधा आम्हाला होते असं म्हटलं जातं, नाही का? आम्हाला थोडं काहीतरी जमायला लागलं का अहंकाराची बाधा होते. मग देवासमोर गेलं का मोठमोठ्या बढ्या मारायच्या, मोठमोठ्यानं मंत्रोच्चारण करायचं. हे मंत्रोच्चारण करत असताना जर अंतःकरणामध्ये भावच नसेल, भक्तीच नसेल तर काही उपयोग आहे का? सत्यनारायणाच्या पूजेला बसले, पण सत्यनारायणाच्या पूजेला बसल्यानंतर लागले कंजूसी करायला. ते वस्त्र आणावं लागतं. काही जण ब्राह्मण देवतांनाच सगळं आणायला सांगतात, महाराज घ्या हजारात करून. मग ते आणताना त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सामान आणावं. पण जर यदा कदाचित आपल्याला सांगितलं, आपल्याला असं वाटतं कधी कधी काय खर्च करायचा, आपण इकडून तिकडून घरातनं नाही का वस्त्र घे, कुठं सुपाऱ्या घे, कुठं काय घे, आपण आपल्या आपल्या पद्धतीनं घेतो. जे देवाला घेताच येत नाही ते आपण देतो. बरं एवढं करून महाराज पूजेला बसलं, मंत्रोच्चाराला सुरुवात झाली का त्या मंत्रोच्चारांमध्ये मागणी केली जाते की अस्माकं सकुटुंबाणां क्षेम स्थैर्य आयु क्षमा शांती. मागणी पर मागताना काय मागितलं जातं की देवा माझ्याकडे संपत्ती येऊ दे, स्थैर्य येऊ दे, क्षमा शांती, अनेक प्रकारानं मागणी करतो. पण देत असताना मात्र योग्य पद्धतीनं देत, म्हणजे ज्ञानच नाही की नेमकं कसं करावं, काय करावं, त्याला सांगण्यात काही अर्थच नाही. आणि ज्या क्षणाला ज्ञान असूनही त्याचा उपयोग करता येत नाही अशी सुद्धा बरीच माणसं आहेत. की ज्या क्षणाला एक हत्ती स्वर्गामध्ये गेला, स्वतःच्या थोड्याफार पुण्यकर्मानुसार स्वर्गामध्ये नेलं गेलं. स्वर्गामध्ये नेल्यानंतर त्यानं बघितलं की स्वर्ग आणि नरकाची अवस्था कशी आहे. आणि ती अवस्था पाहिल्यानंतर ज्या वेळेला यमराजांसमोर जावं, यमराजांसमोर जावं, त्यांची ती न्यायनिवाडाची पद्धत पाहिली. न्यायनिवाड्याची पद्धत पाहिली आणि यमराजांनी हत्तीकडे बघितलं आणि हसावं. हत्तीनं विचारलं देवा का हसता? यमराजानं सांगितलं अरे बाबा म्हणे केवढा आहे तू? हत्ती हत्ती 4 पाय, अवाढव्य शरीर, अरे तू एवढा मोठा आहे, पण तरी सुद्धा एवढा 3 फुटाचा 3.5 फुटाचा माणूस तुझ्यावरती अंकुश ठेवतो म्हणजे जरा अवघडच आहे, नाही का? काही माणसं कशी असतात, मुंगी होऊन साखर खातात.
आणि समोरच्याला कशा पद्धतीनं ओळखता आलं पाहिजे, त्याला कसं आकळता आलं पाहिजे याचं ज्ञान आलं का माणसामध्ये जरा नाही का चातुर्य असलं की कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं एक स्थान निर्माण करता येतं. हत्तीनं ते ऐकलं, हत्तीला राग आला. म्हटले देवा मला एवढं बोलता, माझा अपमान करता, तुम्हाला काय माहिती म्हणे माणसाचा प्रताप. एक काम करा, तुम्ही एखादा जिवंत माणूस आणून बघा. म्हटले यात काय एवढं अवघड आहे. लगेच यमदूतांना सांगितलं. यमदूत खाली आले, पृथ्वी तलावरती आले. रात्रीची वेळ होती. घराच्या बाहेर एक कॉटवर झोपलेला मनुष्य होता. त्या मनुष्यानं कॉटवरती झोपलेला असावं, त्याला तसाच उचलला. कॉट सकट त्या पलंगा सकट उचलला आणि कुठे आणला मावशो? आपल्या घरी स्वर्गात आणलं. ज्या ठिकाणी यमराज होते त्या ठिकाणी घेऊन आलेत. पण घेऊन आल्यानंतर ज्याला आणलं तो होता नेमका कवी. जो देखे कवी वो ना देखे रवी. कवीला उचलून आणलं म्हटल्यानंतर महाराज ते झोपताना सुद्धा वही पेन आपल्याला उशाशीच घेऊन झोपायचं. वही पेन उशापाशीच होतं. त्याच्या लक्षात आलं आपल्याला नेमकं दुसरीकडे कुठेतरी आणलं गेलं. त्याच्या लक्षात आलं, तो दरबार पाहिला. लक्षात आल्यानंतर त्यानं जागृत अवस्थेमध्ये आल्याचं नाटक केलं, जागा झाल्यासारखं. आजूबाजूला बघितलं, कोणाचं लक्ष नव्हतं. चिठ्ठी लिहिली आणि दूतांच्या हातामध्ये दिली. दूतांनी ती चिठ्ठी घेतली, यमराजांकडे नेऊन दिली. यमराजांनी चिठ्ठी उघडली, त्यातलं सगळं काही होतं ते वाचलं. मायना वाचला आणि आपल्या सिंहासनावर न उठावं, त्या कवीपाशी जावं, कवीला आदरानं उतरवलं, आपल्या सिंहासनावर आणून बसवलं, त्याच्या पायाशी बसावं, त्याची पूजा करावी, त्याचे पाय धुतले गेले, औक्षण केलं गेलं, सत्कार केला गेला. सगळेजण लोक जमा झालेले आहेत आणि वही ते आपलं असतं ना यमराजांचं, ती सगळी कागदपत्र याच्या पुढे आणून ठेवली. बा म्हटले काय म्हणजे आता येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांचा निवाडा तुम्ही करायचा. आता जे येतील ना पृथ्वी तलावर त्यांचा निवाडा कोणी करायचा? तुम्ही करायचा. कवीला इतका आनंद झाला, त्याला ते कागदपत्र चाळली. समोरून एक जण आला, अत्यंत पापी माणूस, अत्यंत पापी, ज्याच्याकडे पाहिलं तरी त्याची नजर पाहिल्यानंतर असं वाटायचं याला हाणावा का काय. आता एवढा पापी होता. आता त्याची रवानगी कुठे करायला पाहिजे? नरकामध्ये. बरोबर, त्याची रवानगी कुठे करायला पाहिजे? नरकामध्ये. पण यानं डायरेक्ट ऑर्डर सोडली, याला स्वर्गात घेऊन जा म्हटले. यमदूतांना काय सांगितलं? गोइंग टू स्वर्ग, याला घेऊन जा म्हटले स्वर्गात. येता करता अनेक जण येऊ लागले. याला कागदपत्र पाहायची आणि जो येईल त्याला डायरेक्ट स्वर्गात पाठवायचं. येता करता सगळी 50 माणसं झाली जवळपास दिवसभरामध्ये, सगळी स्वर्गात गेली. अहो इकडं वैकुंठात जागा होईना. देवांना प्रश्न पडला, काही एखाद्याने वैकुंठे ते वैकुंठची केली आगवे. कधीतरी एखादा यायचा म्हटले. आज असा कोणता महात्मा पृथ्वी तलावर जन्माला आला का त्यानं एवढं सगळं पुण्यकर्म लोकांकडनं करून घेतलं का ही माणसं डायरेक्ट वैकुंठाला यायला लागली. वाढता वाढता संख्या वाढायला लागली. देवाच्या लक्षात आलं, देवानं यमराजांकडे जाण्याकरता निघावं, यमराजांकडे यावं. आणि समोर पाहतात तर काय, यमराजांच्या सिंहासनावरती मनुष्य बसलेला. विचारावा यमराजांना काय प्रकार आहे? म्हटले देवा प्रकार कसला? अहो तुम्हीच तर लेटर पाठवलं होतं. म्हणजे कंच लेटर कोणतं? यांना ती चिठ्ठी आणून दाखवली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की तुमच्यापर्यंत आलेला जो मनुष्य आहे हा मनुष्य नवीन यमराजा असणार आहे. हा मनुष्य बिनविरोध निवडून आलेला आहे. हा मनुष्य निवडून आलेला तुम्हाला यमराजांच्या सिंहासनावरती बसवायचा आहे आणि जुन्या यमराजानं त्याची सेवा करायची आणि त्या ठिकाणी त्याला यमराजाचं ते काही पद असेल ते देऊन टाकायचं. म्हटले महाराज, चुकीची माणसं जर सिंहासनावरती बसली तर समाजाला सुद्धा त्रास झाल्याशिवाय राहत. म्हणून लक्षात ठेवा, कुणी कुणाला मत द्यायचं, काम करणारे कोण आहेत आणि न करणारे कोण आहेत याच्यावरून लक्षामध्ये घ्यायचं. सिंहासनावर बसलेला तो मनुष्य म्हणे त्याला नवीन यमराज मानायचा आणि यानं खाली सही सुद्धा केली होती, इति श्री विष्णू. ते लेटर बघितलं, चिठ्ठी पाहिली. अहो म्हटले या माणसानं तुम्हाला फसवलं. तुम्हाला हा उद्योग करायलाच कोणी सांगितला होता? सदी ह माणसं वैकुंठात त्या यमराजांपाशी आणायचं कामच काय होतं? म्हणजे काम काही नाही, एकानं सांगितलं. म्हणजे कुणी? हत्तीने. आणा म्हटले त्या हत्तीला.
हत्तीला आणलं गेलं. हत्तीला आणलं गेलं. हत्तीनं सांगावं म्हटलं, देवा मीच सांगितलं का सदेह मनुष्याला आणून बघा, माझी टिंगल करत होते, माझी चेष्टा करत होते. आता हा माणसाचा प्रताप पाहिला का, त्याला सिंहासनावरनं उतरवला आणि ह्याला बसावला. आता देवानं म्हटले झाला तो प्रकार ठीक आहे, सगळं सोडून द्या. आता त्या माणसाला सांगितलं की बाबा रे तू असंच पृथ्वी तलावर परत जा, काय तुझं आयुष्य तू जगून घे, तुझं आयुष्य तू जगून घे. पण त्या माणसाला सांगावं म्हटले, देवा कुणाच्या नशिबात नाही, असा योग माझ्या नशिबात आलाय. आणि वरती आलेला मनुष्य पुन्हा माघारी जात यद्गत्वा ना निवर्तन्ते तद्धाम परमम. गीतेतलं वचन आहे देवा, मला जर माघारी पाठवायचं असलं तेवढं गीतेतलं खोडून टाका म्हटले. गीतेतलं कसं खोडता येईल, बरं बाबा चला आता काय म्हणे, तू स्वर्गाला चल म्हणे, मी एकटा नाही येणार. मग आता कोण म्हणे, त्या हत्तीला बी घ्या, त्या हत्तीमुळे माझ्या नशिबात हा योग आला ना, त्या हत्तीला सुद्धा घ्या. म्हटले हत्तीला नेता येत नाही. का नाही नेता येत, पहिले तर एक नेलाच ना, पूर्वी एक नेला ना. गजेंद्राला ज्या मगरीपासून सोडवावं त्याला तर वैकुंठाला नेला, याला न्यायला काय अडचण आहे. त्या हत्तीला सुद्धा ज्या माणसामुळं स्वर्गामध्ये येण्याची संधी मिळाली, म्हणजे मनुष्याकडे विठ्ठल विठ्ठल मनुष्याकडे असलेलं ज्ञान हे अपूर्व आहे. माणसाला कळतं कुठे कधी कसं वागावं, पण कधी कधी काही गोष्टी वळत कळतं पण वळत नाही. बोलायला शिकायला माणसाला 2 वर्ष लागतात, पण काय बोलावं हे शिकण्याकरता काहींचं उभं आयुष्य सुद्धा निघून जातं. म्हणजे जे ज्ञान आपल्याजवळ आहे त्या ज्ञानाचा योग्य पद्धतीनं वापर सुद्धा करता आला पाहिजे. पण ही गवळण म्हणते ज्ञान असेल तर वापर करता येईल, पण ज्यांच्याकडे ज्ञानच नाहीये त्यांना कसं सांगू. माझ्या घरच्यांकडे मी गेले तर त्यांना मी कसं सांगू की माझी काय अवस्था झालेली आहे. आणि हे तुकोबारायांना वर्णन करून सांगतेय की मला जर घरच्यांना ज्ञान नसलेल्यांनाच सांगता येत नाहीये, तुमच्याजवळ ज्ञान आहे म्हणून तुम्हाला सांगते. अभंगाचा तृतीय चरण. सांगता गोष्टी पारखिया 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 घरचे कुंडे खातील घरची कुंडी 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 खातील